आपले दलित मित्र अण्णासाहेब गोगडे यांचाही सत्कार अनिरुद्ध जाधव अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष हे करत आहेत। संविधान अभियानाच्या संदर्भामध्ये आताच आपल्याला मी मगाशी म्हणालो की चीन तरुण यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। खऱ्या अर्थाने त्यांच्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत। एक म्हणजे संविधान हे फक्त आणि फक्त अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठी नाही आहे, तर संविधान हे सर्वतोपरी सगळ्या समाजातील घटकांसाठी आहे आणि ते समाजातील घटकांपर्यंत ते पोहोचलं गेलं पाहिजे। आज संविधानाची प्रत फक्त आणि फक्त अनुसूचित जाती किंवा जमाती यांच्या घरामध्ये ती प्रत आपल्याला दिसते, पण ही प्रत त्यांनी असं सांगितलं की ब्राह्मणाच्या घरामध्ये असली पाहिजे, मराठ्यांच्या घरामध्ये असली पाहिजे, बाकीच्या अधिकाऱ्यांच्या घरामध्ये असली पाहिजे, तर समाजामध्ये याचं प्रबोधन होईल, नाहीतर याचं प्रबोधन होणार नाही। नाहीतर काय करतील, ही प्रत घेणार, आपल्या इथून बाहेर जाणार आणि दुसऱ्या कोणाच्या तरी हातामध्ये काढणार की गेले बाबा आणि असं आहे। तर असं न होता जर प्रबोधन आपल्याला जर यशस्वीरित्या जर करायचं असेल, कारण का सुरुवातीच्या पिरियडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की संविधान आपण स्वतःवर अंगीकृत करायला पाहिजे। जर आपल्या अंगीकृतपणा जर आला तर आपण समोरच्याला बऱ्याच काही गोष्टी त्याच्यामध्ये सांगू शकतो, त्याच्याचा अभ्यास करायला आपण केला गेला पाहिजे। मला असं वाटतं की खूप छान तुम्ही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्यामधून समाजामध्ये आपण ज्या वेळेला वावरतो त्यावेळेला आपण ती गोष्ट सहजपणे सांगितली गेली पाहिजे। तेवढी सहजता पद्धतीने नरेंद्र पवार साहेबांनी आपल्याला ती सांगितलेली आहे। जोरदार त्यांच्यासाठी झालेले आहे पाहिजे। आता दोन्ही वक्ते आलेले आहेत, उशिरा आलेले आहेत। दोन्ही वक्त्यांना मी असं सांगेन की त्यांनी थोडंसं मार्गदर्शन आलं तर झाला, तुमचं तर प्रबोधन झालंच पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दलित मित्र आलेले आहेत आपल्या कार्यक्रमात। तर मी प्रथम थोडा सांगा म्हणजे काय होईल, मी फक्त नाही अण्णा तुम्ही घ्या 5 मिनिटं महिने बराच दीड तास झालाय, तुम्ही 5 मिनिटं तुम्ही करा, 2 मिनिटं मी असेल 5 मिनिटं तुम्हाला जास्त 2 मिनिटं चला। आणि दुसरी गोष्ट की काही मंडळी उशिरा आलेल्या आहेत, तर त्या सर्वांचं आम्ही स्वागत करीत आहोत आपल्या कार्यक्रमाच्या अंतर्गत। मी अण्णा साहेबांना आता फोन देतोय, ओव्हर टू अण्णा। बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत रोहिदास, संत गांधी महाराज, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना तीव्र अभिवादन करून आज या ठिकाणी मला फोन आला होता, राम लक्ष्मणचा असा कार्यक्रम ठेवलेला आहे, आपण येणं घेत आहे, आमंत्रण भेटलं। महिन्यामध्ये 5-6 कार्यक्रम करून घेत आज येतात। स्टेजवर आमचे पवार साहेबांनी माझ्या आमदारांनी सविस्तर सभा सांगते, त्याप्रमाणे आमचे जुने म्हणजे मुलाप्रमाणे सर्वंशी नारायण सर्वंशी, त्याप्रमाणे आमचे काका आणि गणेश सारखे डॉक्टर आणि ज्यांनी आता ॲक्टर आमचे गोष्टी त्यांनी सूत्रसंचलन केलेले। पाठीमागे बसलेल्या माझ्या सर्व दैनिक समाजाचे सर्व कार्यकर्ते आज भारत देशाला संविधान 75 वर्ष झाली आणि ह्या 75 वर्षामध्ये या संविधानाने राष्ट्रीय चळवळ चालू झाली। ज्याच्या घरामध्ये संविधान आहे त्यांनी कधी ते संविधान वाचलं नाही, तसं जो संविधान वाचेल तो पुढे जाणार। बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्यासाठी किती त्रास झाला, काय झाला, पवार साहेबांनी सांगितलं ते सांगत ते अर्थ नाही। आणि तुमच्या घरात संविधान आहे, या संविधानाने सर्व राजकीय घडामोडी चाललेल्या इलेक्ट होतं, सर्व होतं, ब्राह्मण असो, ब्राह्मण मराठा असो, आदिवासी असो, काही असेल त्यांना